श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर गुरुचरित्र पारायण करण्याची मांडणी अत्यंत साधी आहे. एक चौरंग घ्यायचा. ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी चौरंग मांडायचा. त्यावर एक स्वच्छ धुतलेलं कापड अंथरायचं आणि त्यावर एक स्वामींचा फोटो ठेवायचा. जर फोटो नसेल, घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरीही चालते. फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात जे असेल ते तिथं चौरंगावर मांडायचं आणि समोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. आणि फोटोच्या समोर कुठल्याही पूजेत गणपतीचा मान हा सर्वत्र पहिल्यांदा येतो. त्यामुळं पहिली पूजा ही गणेशाची असते. त्यामुळे विघ्नहर्ता गणपतीची पूजा करून झाल्यानंतर तिथं एक कलश मांडायचा आहे. आणि कलश मांडल्यानंतर त्या ठिकाणी नैवेद्यासाठी एक फळ ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला शक्य होईल तेवढी दक्षिणा आपण चौरंगावरती ठेवू शकतो. पारायण पूर्ण झाल्यानंतर ती दक्षिणा आपल्या कुठल्याही मंदिरात जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी दक्षिणा आपण ठेवू शकतो. म्हणजे 11 रुपये, 21 रुपये, 51 कितीही हवी तेवढी आपल्याला त्या चौरंगावरती दक्षिणा मांडू शकतो आपण. आणि निरांजन वगैरे लावून घेतल्यानंतर अगदी आपल्याला संकल्प करायचा आहे. आणि संकल्प करून झाल्यानंतर कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करत आहोत ते स्वामींना सांगायचं आहे. संकल्प करताना आपल्या हातावर पाणी घेऊन त्यावर हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल टाकून ताम्हणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे. आपल्याला 3 वेळा करायचं आहे. आणि आपल्या मनात जी इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवायची. आणि अशा प्रकारे मांडणी करून आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. आणि जर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ जर चौरंगावरती मांडण्यासाठी जागा कमी पडत असेल तर आपण तो मांडण्यासाठी वेगळा पाठ ठेवला तरीही चालतो. आणि ही पारायण करत असताना काही नियम आहेत ते मात्र तुम्हाला कटाक्षानं पाळावे लागतील. म्हणजे मांसाहार तर पूर्णपणे वर्ज्य असतो, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण त्याचबरोबर तुम्हाला या पारायण काळामध्ये म्हणजे 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण हे 7 दिवसाचं असतं. या पारायणामध्ये तुम्हाला एकच धान्य 7 दिवस खावं लागेल. म्हणजे जर पहिल्या दिवशी तुम्ही गव्हाची चपाती खाल्ली असेल तर 7ही दिवस तुम्हाला चपातीच खावी लागेल. किंवा मध्ये आधी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी असं वेगवेगळं तुम्हाला काही खाता येणार नाही. त्यामुळं 7 दिवस एकच तुम्हाला धान्य खायचं आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी या 7 दिवसामध्ये खायच्या नाही. जास्त तेलकट असे पदार्थ खायचे नाही आहेत. आणि तुम्हाला पलंगावरती अजिबात बसायचं नाही आहे, झोपायचं नाही. जमिनीवरती सतरंजी टाकून या 7 दिवसामध्ये तुम्हाला झोपायचं आहे. पलंगावरती बसायचं सुद्धा नाही आहे. कुणाबद्दल कसलंही वाईट बोलायचं नाही. आपल्याला बाहेरगावचा प्रवास करायचा नाही. बाहेरचं अन्न आपल्याला खायचं नाही. असे साधे नियम पाळून आणि तुम्ही साध्या पद्धतीनं जरी गुरुचरित्र पारायण केलं ना तरीसुद्धा स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि वाचण्यासाठी जी आपण वेळ पहिल्या दिवशी ज्या वेळी तुम्ही वाचला आहात त्याच वेळी 7ही दिवस त्याच वेळी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचन करू नका. अशा साध्या पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.